मोठमोठे सितारे मित्रांनो आपल्याला नक्कीच पाहायला भेटतायत. हे आमचं भाग्य असेल. या नक्कीच आयोजकांचं कौतुक करावं लागेल, कारण टेनिस क्रिकेट विश्वातील हे मोठे सितारे पाहण्यासाठी पण भाग्य असावं लागतं. मोठमोठ्या स्पर्धेत आवर्जून आम्ही जातो हे सितारे पाहायला, आणि नक्कीच या मंडळाचं खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करूया, कारण मोठमोठे टेनिस क्रिकेट विश्वातील एक सितारे आपल्याला समोरासमोर पाहायला भेटत आहेत. आपण यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून बऱ्याच वेळा खेळाडूंचे खेळ पाहतात, पण आज समोरासमोर तुम्हाला यांचं खेळ पाहायला भेटणार. टेनिस विश्वातील एक मोठं नाव कृष्णा सातपुते मैदानात पावलं टाकतोय. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान जिजाऊ चषक 2023 मध्ये. सुंदर अशी स्पर्धा, एक देखणी स्पर्धा, एक अभिमानाची, एक सन्मानाची स्पर्धा, आणि एक लौकिकता प्राप्त करणारी याची ध्येय, याच डोळा, एक सुंदर अशी स्पर्धा जिजाऊ चषक 2023 हा विद्यमान सोहळा. सामना होतोय युथ ऑफ देवबागा पालोलिम विपक्ष MS रायझिंग संघ. MS रायझिंग संघ एक मातब्बर संघ, काणकोण तालुक्यातील हल्लीच जगदंब चषक या स्पर्धेत महाविजेता संघ ठरलेला MS रायझिंग संघ मैदानात दिमाखात जोशात पावलं टाकतोय. चला लवकर, चला फलंदाजीसाठी लवकर पाठवा आपली पारंबी जोडी, लवकर पाठवा. MS रायझिंग पंच सामना थोडा फास्ट घ्या, कारण अजून बरेच सामने व्हायचे. ग्रुप बी मधले सामने बरेच व्हायचे आहेत. रॉयल वॉरियर्स विपक्ष दुर्गादास 11 दोन्ही संघ. नेक्स्ट मॅच तुमची आहे. लवकर आपण प्लेइंग लिस्ट आणून द्या, आपण आपला संघ तयारीत ठेवायचा आहे. मांडवी बॉयज पालोलिम वॉरियर्स तिसरा मॅच होईल या संघाचा. तर चौथा युथ ऑफ देवबागा पालोलिम विपक्ष रॉयल वॉरियर्स. ग्रुप बी मध्ये कुठले संघ पुढील फेरीत प्रवेश करणार? ग्रुप ए मध्ये आपण पाहिलं ओमकार देसाईचं वादळ गोंगलं, आणि ग्रुप बी मध्ये कुठल्या खेळाडूचं वादळ गोंगेल? एका बाजूने टेनिस क्रिकेट विश्वातील मोठे सितारे, नक्कीच बरेचसे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. तो टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव कृष्णा सातपुते मैदानात दाखल झाला. अनिकेत सानम युथ ऑफ देवबागा पालोलिम या संघाकडे खेळतोय. फिरकीचा जादूगर, बऱ्याच मोठमोठ्या टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडूंना, बॅटरना नक्कीच निशब्द करून टाकणारी गोलंदाजी पाहिली या गोलंदाजाकडनं. बॅट्समॅन लवकर चला. नाशिक का आशिक मुन्ना शेख मैदानात दिसतोय. प्रदीप पाटील मोठे सितारे या मैदानात दिसत आहेत. नक्कीच कुठला खेळाडू हवी होईल या मैदानावरती. व या मॅच कडे आपण लवकर पाठवा सलामीची बिन्नीची जोडी. सुंदर अशी स्पर्धा, एक देखणी स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा, मोठ्या रकमेची, आणि एक सुंदर अशी आकर्षित ट्रॉफी या स्पर्धेत आपल्याला पाहायला भेटत आहेत. उपस्थित सर्व क्रीडा प्रेमींचं, उपस्थित मान्यवर कक्षातील मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. मॅडम प्रार्थना नाईक मॅडम यांचं आगमन झालंय, आपलं पण सहर्ष स्वागत. सुंदर अशी स्पर्धा, अहोरात्र मेहनत केली या मंडळाने, आणि तो क्षण, गोड क्षण, आजचा दुसरा दिवस जिजाऊ चषक 2023. तसेच स्पर्धेदरम्यान सन्माननीय आदरणीय रमाकांत नाईक गावकर यांचं पण आगमन झालंय, आपलं सहर्ष स्वागत सर्व क्रीडाप्रेमींचं, उपस्थित मान्यवरांचं. ट्वेल्थ मॅन आपण या लवकर. दोन्ही संघ आपल्याला विनंती आहे, आपला 12 मॅन अतिरिक्त खेळाडू लवकर पाठवा, त्याशिवाय सामना चालू होणार नाही. आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा दोन्ही संघ. पंच थोडं थांबा, आपला अतिरिक्त खेळाडू दोन्ही संघ पाठवा. दोन्ही टीमिक विनंती असा 12 मॅन. हॅलो 12 मॅन माशे बेगीन धडा. दोन्ही टीम आपला अतिरिक्त खेळाडू लवकर पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
गोलंदाजी ट्रॅकवर आशिष मेरुल, टेनिस विश्वातील एक मोठं नाव, मॅन फ्रॉम पनवेल. रायगड जिल्ह्यातील बरेचसे खेळाडू या स्पर्धेत आपण पाहिले. तोच टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आशिष मेरुल मैदानात दिसतोय. पहिलं षटक घेऊन राईट राऊंड विकेट. पहिला चेंडू असेल. बॅटर गुरुप्रसाद आरोस्कर. पहिला चेंडू थोडा बीड होतोय. डाऊन द लेग साइड होता चेंडू. वाईट चेंडू, उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. क्रिकेटच्या परिभाषेत, क्रिकेटच्या सांघिक भाषेत सांगायचं झालं तर वाशी टोकाशी असा चेंडू संबोधला जातो. तो अतिरिक्त धावेने धावफलकाचं श्री गणेश झालंय. एक धाव ही धावफलकावर एम एस रायझिंग. यावेळी चांगला चेंडू, डॉट चेंडू. दुसऱ्या बाजूने साथ देईल समर्थ गावस. गोवा टेनिस क्रिकेट विश्वातील ही दोन मोठे नावं आणि इनफॉर्म मध्ये असलेला गुरुप्रसाद आरोस्कर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. स्ट्रायकिंग एंडला पहिला चेंडू, एक वाईट, त्यानंतर एक डॉट. पुढील चेंडू आशिष मेरुल सज्ज होईल. राऊंड विकेट. यावेळी समोर केलाय चेंडू, हवेत आहे. चेंडू चाललाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक थोडा मात्र फंबल होतोय. त्यानंतर चेंडू जमिनीला दान करतोय. चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहिलं. 2 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 3 धावा. धावफलकावर एम एस रायझिंग संघ हा संघ एक मातब्बर तुल्यबळ संघ. जगदंब चषक 2023 चा महाविजेता हा संघ आहे. पुढील चेंडू आशिषचा. पुन्हा लेंथचा चेंडू समोर केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूचा प्रवास चाललाय. तो डीप वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करतोय तोपर्यंत धावेंची लयलूट. 2 धावा या सहजी पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 5 धावा. पहिलं षटक अनिवार्य. पॉवर प्लेचं प्रगतीपथावर आशिषचं. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतायत. जिजाऊ चषक 2023 या स्पर्धेत पण एक समालोचन करण्याची संधी भेटली. या मंडळाचं, पदाधिकाऱ्यांचं, सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या गोव्यात काणकोणमध्ये आमचे मित्र नक्कीच कौशल्य पाटील यांनी आणलं आम्हाला, आणि आज ही दुसरी स्पर्धा आपल्याला भेटली. जगदंब चषक हा चषक पण केला. आपलं खूप खूप धन्यवाद. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत कौशल्य पाटील. यावेळी एक धाव घ्यायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. आमचे गुरुवर्य अशोक नाईक सर, आपलं पण मनपूर्वक आभार, कारण आपण आम्हाला काणकोणपर्यंत पोहोचवलात. तर नक्कीच या मॅचकडे पुन्हा एकदा धावफलकावर धावसंख्या 5 या धावसंख्येवर धावफलक. पुढील चेंडू आशिषचा. राऊंड विकेट. यावेळी इनसाइड आउटचा फटका आहे. चेंडू हवेत आहे. चेंडूचा प्रवासाला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक घेतोय. रिव्हर्स झेल दुसऱ्या प्रयत्नात घेतोय आणि सुरेख असा एक लॉलीपॉप झेल न होता पण एक चांगला प्रयत्न होता आणि नक्कीच सुरेख झेल पकडला सेफ हँडमध्ये. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्ररक्षक तैनात. त्यानंतर थोडा मात्र रिव्हर्स झेल घेणं खूप कठीण असतं आणि नक्कीच गुरुप्रसाद आरोस्कर एक मोठा मासा जाळ्यात अडकला जातो. या माशासाठी जाळं रचलं होतं, तो मासा नक्कीच माघारी परततोय. गुरुप्रसाद आरोस्कर बॅक टू पॅव्हलियन. डीजे न्यू बॅटर शैलेश भंडारी 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय. शैलेश, त्याला साथ देईल समर्थ गावस. समर्थ गावस, चॉकलेट बॉय गोवा पोलीस. समर्थ गावस मैदानात आहे. टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव, बरीचशी मैदाने ज्याने गाजवली. गोवा नव्हे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी पर्यंत ज्याने बरीचशी मैदाने गाजवली. समर्थ गावस नॉट स्ट्राईक एंडला दिसतोय. आल्याला रिव्हर्स स्वीप अल्टी पल्टी खेळायचा प्रयत्न होता प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचा.
लगी तो अबात नाही तो बरबाद, लागला तर तीर नाहीतर फकीर, फटका फसला, आत्मघाती फटका फसला. एक डॉट चेंडू, पहिल्या षटकातील अंतरिम चेंडू, शेवटचा चेंडू निर्धाव गणला गेला. धावफलक स्थिरावलंय. एका षटकाचं प्रारंभी पहिले षटक समाप्त होते. धावफलकावर धावसंख्या 5 धावा. काहीशी संत, काहीशी सावध, कासवाच्या गतीने सुरुवात. सज्ज असेल अनिकेत सानम. वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं षटक घेऊन अनिकेत सानम, फिरकीचा जादूगर, टेनिस विश्वातील एक जगतातील एक मोठं नाव. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतात ही नावं. मोठमोठ्या स्पर्धेतील 10 PM स्पर्धा असो, अकाती देशामध्ये हे खेळाडू जाऊन खेळलेले आहेत. सर्वात मोठी वेस्ट बंगालची स्पर्धा राजनंदिनी चषक सुद्धा हा खेळाडू खेळलेला आहे. मोठमोठ्या स्पर्धेत हे मोठे खेळाडू दिल्लीपर्यंत खेळलेले टेनिस क्रिकेट विश्वातील मोठी नावं. भोपाळची मोठी स्पर्धा ज्याने गाजवली तोच अनिकेत सानम सज्ज होईल. फिरकीचा जादूगर, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय. अलॉंग दी कार्पेटचा फटका समर्थ गावसच्या बॅटमधून आलाय. एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येने वळली. इथं मात्र खराब कॉल, खराब रनिंग बिटवीन द विकेट. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का टिकट कन्फर्म निकाला. फलंदाज माघारी पडतोय. दुसरा हादरा बसतोय. शैलेश बॅक टू पॅव्हेलियन. डीजे पंच अंपायर जरा चेंडू होता अनिकेत सानमचा. फुलर लेनचा चेंडू हलकेस खेळून काढलं होतं. काही अस्तित्वात नसलेली धाव घ्यायचा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची घंटा वाजली आणि एकाच ट्रॅकवर 2 ट्रेन ऍक्सिडेंट. क्रिकेटमधली आत्महत्या धावचीच्या स्वरूपात दुसरा हादरा बसतोय तो एम एस रायझिंग संघाला. मयूर बोरकर न्यू बॅटर, त्याला साथ देईल सुपरमॅन समर्थ गावस. टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव, गोवा टेनिस क्रिकेट. नक्कीच अनिकेत सानम. यावेळी चांगला चेंडू होता, बराचसा बाहेर चेंडू, उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू. तर नक्की त्या चेंडूला शेडण्याचा प्रयत्न करत होता समर्थ गावस. बराचसा बाहेर चेंडू, अतिरिक्त बोनस धाव. क्रिकेटच्या परिभाषेत चांदा तू बांधा चेंडू आणि मालवणीत बघता बजी मागता वडे चेंडू. टपलकर 7 धावा. त्यानंतर एक मोठा फटका. यावेळी सुरेख फटका, खिलाडी के मस्तक में दस्तक. आली लहर गेला कर, इला मनात गेला दुकानात, टांगा पलटी घोडे फरार. चेंडू वैता डायरेक्ट चंद्रार. डीजे धावपलकावर धावसंख्या 13 धावा. बऱ्याच वेळाने एक मोठा फटका समर्थ गावसच्या बॅटमधून आलाय. 13 धावा धावपलकावर. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती षटकरांनी स्वागत केले समर्थ गावसने अनिकेत सानमचं. पुढील चेंडू राऊंड विकेटचा मारा. यावेळी स्लॉक स्टिप करण्याचा प्रयत्न होता. समर्थ गावसचा प्रयत्न फसला गेला. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, व्हाईट यॉर्कर चेंडू. क्रिकेटमधल्या ब्रह्मास्त्राचा वापर केला अनिकेत सानमने. फलंदाज बीट होतोय. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचं काम पूर्ण केलं यष्टीरक्षक मुन्ना शेखने. एक डॉट चेंडू. यावेळी चांगला चेंडू, हाफ ट्रॅकर होता, त्या चेंडूला उडवला. चेंडू वैता वैता डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार. डीजे
एक मोठा फटका. आमंत्रण दिलं होतं मोठ्या फटक्याचं, ते आमंत्रण स्वीकारलं सुपरमॅन समर्थ गावसने आणि चेंडूला क्लिअर केलं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 6 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलक हे पुढे सरकलंय 19 या धावसंख्येवर. कमबॅक करतोय संघ MS रायझिंग संघ. संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. इनसाइड आउटचा फटका ऑफसाईडच्या दिशेने, कव्हरच्या दिशेने ऑफ ड्राईव्हचा खेळायचा प्रयत्न होता. त्यानंतर चेंडूचा प्रवास चाललाय डीप वाडिश लॉंग आणला. एक सिंगल. चांगलं क्रिकेट पाहायला भेटते समर्थ गावस्कडनं. एक मोठा फटका, त्यानंतर एक सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली. धावफलकावर धावसंख्या 20 धावा. यावेळी फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय. चेंडूचा प्रवास चाललाय डीप वाडिश काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूची परती करतोय. खोलवर प्रकारचा चेंडू होता, खोदून काढला आणि एक धाव. एक सिंगलने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 21. 21 धावा. पहिलं षटक निर्णायक ठरलं होतं 5 धावांचं आणि त्यानंतर हे षटक थोडं महागडं ठरलं. 21 धावा. 2 षटक प्रारंभी, 2 षटक समाप्त होत आहेत. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. MS रायझिंग संघ एक मातब्बर संघ, एक तुल्यबळ संघ, जगदंब चषक 2023 चा महाविजेता संघ या मैदानावरती संघर्ष करतोय. DJ धन्यवाद. DJ गोलंदाजीत बदल होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. दिलीप हा गोलंदाज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघाकडून सांघिक महत्वपूर्ण पहिल्या इनिंगचं, पहिल्या डावाचं षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज होईल. तिसऱ्या षटकासाठी वर्णी लागली ती दिलीप नामकच्या गोलंदाजी. 21 धावा. धावफलकावर प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक हरल्यानंतर MS रायझिंग संघ. 21 लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर. क्षेत्ररक्षणात बदल होतोय. फील्ड पोझिशन ही बदलली जाईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही बदलली जाईल या षटकामध्ये. डीप वाडिश लॉंग आणला. डीप वाडिश लॉंग ऑफला. डीप एक्स्ट्रा कव्हरला. डीप मिड विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला. क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन असेल बॅटरला. पहिला चेंडू दिलीप राईट अप ओव्हर द विकेट. रिव्हर्सिपचा अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. आत्मघाती फटका खेळायचा प्रयत्न फसला गेला. त्यानंतर शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्ररक्षकाला बाहेर काढलंय. डीपला नेलंय. डीप लॉंग ऑनला एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. रिव्हर्सिपचा प्रयत्न फसला. पुढील चेंडू यावेळी ऑन साइडला पॅचची आतली कट. चेंडूचा प्रवास चाललाय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेतोय. चेंडूची परती होते तोपर्यंत एकच धाव. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान सोहळा जिजाऊ चषक 2023 आपण पाहतात. एक अभिमानाची, एक सन्मानाची स्पर्धा, सुंदर स्पर्धा. जिजाऊ चषक, ज्या जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं, ती जिजाऊ माता आणि जिजाऊ चषक. यावेळी ऑन साइडला चेंडूचा प्रवास चाललाय. डीप फाईन क्षेत्रामध्ये गॅप होतं. एक मोठा फटका आलाय गॅप मधून. चेंडू सीमा रेषे बाहेर. डीप फाईन लेग क्षेत्र क्लिअर केलं आणि या 4 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 26. पाव शतकी खेळी 26 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. समर्थ गावस सुपरमॅन. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. समर्थ गावसच्या बॅटमधून आले चौकार. पुढील चेंडू यावेळी ऑन साइडला सुंदर फटका पाहायला भेटतो. अक्रॉस द लाईन केलेला फटका. डीपला प्रोटेक्शन आहे. एकच धाव येईल. चांगल्या चेंडूला सन्मान दिला पाहिजे आणि खराब चेंडूवरती मोठा फटका घ्यावा हे क्रिकेटचं तंत्र बरंच माहीत आहे समर्थ गावसला. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला मोठा फटका घ्या. खराब चेंडूवरती वेंगुर्ल्यातील सुपुत्र सुनील गावस्कर हे म्हणतात नेहमी आणि त्याच प्रकारे सुंदर असं क्रिकेट पाहायला भेटतंय. पुढील चेंडू यावेळी चांगला चेंडू होता.
मधल्या इष्टेवरचा चेंडू होता, रिव्हर्स स्वीप अल्टी पल्टी करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न बसला, एक डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. ऑन साइडला अक्रॉस द लाईन केला फटका, चेंडू जाईल डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षकाला चटका देऊन गेला, टाटा करत बाय बाय करत चेंडू एक्झिक्यूट झालाय डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये. डीजे सुंदर अशी स्पर्धा, एक देखणी स्पर्धा. आणि या स्पर्धेत आपण पाहतायत माझ्यासोबत समालोचकी मांदियाई या स्पर्धेत आमच्यासोबत मंगेश संदीप पागी, प्रवीण देसाई आमच्यासोबत जुळले. पूर्ण युट्यूबची टीम, गोवा लाईव्ह कास्ट ही पूर्ण टीम आपलं पण सहर्ष स्वागत. लाईव्ह प्रेक्षणे सामने जे प्रेक्षक पाहतात क्रीडाप्रेमी त्यांचं पण सहर्ष स्वागत, आपलं मनपूर्वक आभार. साईश कामत सज्ज होईल युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेटमध्ये आता चांगले दिवस आले. टेनिस क्रिकेट.in लाईव्ह पहिली वेबसाईट चालू केली सर्व सीओ संतोष नाणेकरने, आणि आज टेनिस क्रिकेटचे दिवस चांगले आले. गोलंदाज सज्ज होतोय पहिला चेंडू घेऊन. साईश पहिला चेंडू, यावेळी चांगला चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका, सुरेख देखना फटका, कव्हर पॉइंट क्षेत्र क्लिअर केलंय. बार बार देखो, हजार बार देखो असा फटका पाहायला भेटतोय. आणि या 6 धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. धावफलकावर धावसंख्या 37 धावा या धावफलकावर पाहायला भेटतायत. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय, इरादे स्पष्ट केले समर्थ गावसने चॉकलेट बॉय. आणि नक्कीच ना ये सूरत देखताय ना ये मुहूर्त देखताय, ये तो अपनी टीम की जरूरत देखताय. समर्थ गावसच्या बॅट मधून आलाय षटकार. 31 स्कोर, लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, काहीसा दबाव येईल. ज्यावेळी गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका येतो त्यावेळी येतोय तो दबाव. कमबॅक करावा लागेल. होईल का कमबॅक? यावेळी सुंदर फटका, नजाकत, सुरेख फटका, एक लॉफ्टेडचा फटका. समर्थ गावस ऑन द फायर. डीजे 43 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार समर्थ गावसच्या बॅट मधनं. यावेळी ऑन साइडला सुंदर फटका आलाय फ्लॉक स्लिपचा, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन. एकच धाव येईल. सुंदर क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. समर्थ गावस एका बाजूने खिंड लढवतो आपल्या संघासाठी, एक अकेला सेना बरोबर. संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. MS रायझिंग संघाला लीग स्टेजच्या स्पर्धेत साखळी पद्धतीच्या सामन्यामध्ये पहिला विजय होणे हा महत्त्वाचा असतो. आत्मविश्वास वाढवणारा कुठला संघ विजयी होणार, कुठला संघ संघर्ष करणार. ऑन साइडला बॅकफुटवर जाऊन केलेला चेंडू, जमिनीलगतचा फटका पाहायला भेटतोय. डीपला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करतोय. तोपर्यंत एकच धाव येईल. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त झाली. एका धावेने धावफलक हे परावर्तित झालंय. 45 धावा, 45. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. साईश राईट ऑफ ओव्हर द विकेट.
यावी आउटसाइड एज बॅटची एज आतली कट त्यानंतर फ्लाइंग सिप मध्ये क्षेत्ररक्षक अनिकेत सानम येतोय स्क्रीनवर. चेंडूचा ताबा मिळवला, चेंडूची परती केली, तोपर्यंत धावेची तमाम शंका ही समाप्त झाली. कमबॅक करावं लागेल, मोठे फटके घेण्यापासून थांबून ठेवावं लागेल. तर कुठला संघ या मॅच मध्ये संघर्ष करेल? समर्थ गावस. यावी फुल टॉस, लोअर फुल टॉस, चेंडू हो 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 उडाया छे रन के लिए वैता डायरेक्ट चंद्रापासून डायरेक्ट भाटात चेंडू सीमा रेषे बाहेर आलाय. षटकार डीजे. षटकातील अंतरिम चेंडू, शेवटच्या चेंडूवरती षटकाराने स्वागत झालं आणि धावफलक हे परावर्तित झालंय. 51 धावा. पुढील चेंडू स्लॉक ओव्हरचं शेवटचं षटक, या इनिंगचं या डावाची सांगता करणारा, भैरवी घालणारा षटक, शेवटचा अंतरिम षटक घेऊन सज्ज होता गोलंदाज रजत. राऊंड विकेटचा मारा टप्पापर्यंतर चेंडूने हुसरी घेतली होती. एक एक्स्ट्रा बाउन्स पाहिला. आकुट टप्प्याचा चेंडू, पॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. एक निर्धाव चेंडू, अंतरिम शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या इनिंगचं, पहिल्या डावाचं, स्लॉक ओव्हरचं शेवटचं षटक. किती धावा या षटकामध्ये येईल पाहायचंय. गोलंदाज हावी होईल की फलंदाज या षटकामध्ये, स्लॉक ओव्हर षटकामध्ये हावी होईल पाहायचंय. यावेळी चांगला चेंडू, टप्पा पर्यंत काहीचा स्विंग, यावेळी खराब कॉल. न तूने कॉल किया न मैंने सुना, रनआउट का तिकीट कन्फर्म निकाला. फलंदाज माघारी परततोय. मयूर बोरकर बॅक टू पॅव्हिलियन. आहे हा खेळाडू कवरेश नागवेकर. पेडणे एक्सप्रेस मैदानात पावलं टाकतोय. घुंगरू या नावाने ओळखलं पण जातं या खेळाडूला. कवरेश नागवेकर मैदानात पावलं टाकतोय. मॅच मध्ये नक्कीच रोमहर्षकता असेल. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत, मातब्बर संघ, बलाढ्य संघ, आणि त्या संघामध्ये मोठमोठे सितारे. एका बाजूने MS रायझिंग संघामध्ये गोव्यातील मोठमोठे सितारे, आयकॉन खेळाडू या संघामध्ये, आणि एका बाजूला नक्कीच मोठमोठे सितारे टेनिस क्रिकेटचे. महाराष्ट्र, रायगड, रत्नागिरी आणि गुजरात वरून आलेले
यावेळी सुंदर फटका इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर केले चेंडूने सुंदर फटका छत्रपती शिवरायांची तडपती तलवार चेंडू सीमा रेषे बाहेर षटकार जगदंब सॉरी जिजाऊ चषक 2023 चा एक सुंदर असा फटका आणि धावफलकावर धावसंख्या 57 जिजाऊ चषक 2023 विद्यमान 16 नक्कीच या अगोदर सुंदर अशी स्पर्धा स्त्री स्थल या ठिकाणी पार पडली होती जगदंब चषक त्यानंतर एक सुंदर अशी स्पर्धा पाहायला भेटते चांगला चेंडू होता ऑन साइडला क्लिअर केलाय चेंडू डीप बॅकवर्ड स्पेअरले क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं सीमा रेषे बाहेर सुंदर फटका समर्थ गावस एका बाजूने त्याला साथ देतोय गौरेश नागवेकर अर्धशतकी खेळी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया समर्थ गावस पहिला मी म्हणेन या ग्रुप मध्ये हाफ सेंचुरीचा मानकरी ठरतोय त्याच्या बॅट मध्ये 50 धावा समर्थ गावस बॅट उंचावून दाखव 50 धावा तुझ्या बॅट मधून आल्या आहेत खूप खूप पुढील वाटचालीसाठी आणि पुढील चेंडूसाठी तुला शुभेच्छा एका बाजूने ग्रुप ए मध्ये ओमकार देसाईचं वादळ झालं गेलं त्यानंतर ग्रुप बी मध्ये नक्की समर्थ गावसचं वादळ हे पुन्हा मैदानात येते कूलर लाईनचा चेंडू समोर खेळायचा प्रयत्न होता पुढे सरकून प्रयत्न फसला यू मिस आय डेफिनेटली हिट चेंडूने स्टँडचा वेध घेतला आणि फलंदाज एक वादळी खेळी समर्थ गावसची संपुष्टात आली समर्थ गावस वैयक्तिक 50 या धावसंख्येवर माघारी परततोय आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया वेल प्लेड समर्थ गावस डीजे जीत न्यू बॅटर नवदीप फलंदाज जीत देविदास मैदानात पावलं टाकतोय जीत पुढील चेंडू यावेळी आल्या आल्या इरादे स्पष्ट केले आणि चेंडूला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला सीमा रेषे बाहेर 6 धावा सुंदर फटका शेवट अंतरिम चेंडू खेळला आणि 6 धावा ठोकल्या या जीतने काय फटका आला मालवणीमध्ये एक म्हण आहे आगासलो तो मागासलो आणि पाठसून इलो तो पॉटभर जेलो जीतच्या बॅट मधून षटकार इलो आणि धावफलकावर धावसंख्या या 6 धावेने शिर 69 70 धावसंख्येचं पाठलाग करावं लागेल 70 धावसंख्येचं उत्तर द्यावं लागेल संघ आहे युथ ऑफ देवाबाग पालोलिम संघाला 70 धावसंख्येचं उत्तर 30 चेंडू आणि 70 धावसंख्येचं लक्ष 70 धावसंख्येचं पाठलाग कशा प्रकारे करतोय युथ ऑफ देवाबागा पालोलिम बी संघ हे पाहायचंय तर नक्कीच दुसऱ्या इनिंगकडे दुसऱ्या डावाकडे वळूया तर मी थोडा वेळ थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा ऐकत राहा जिजाऊ चषक 2023 चा विद्यमान 16 आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या सोबत जुळतील प्रवीण देसाई और अगला मुकाबला होगा रॉयल वॉरियर्स और दुर्गादास 11 दोनों कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूँगा यहाँ टॉस के लिए आएगा और सभी श्रोताओं को प्रवीण का प्यार भरा नमस्कार और खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे आप हम और ये टूर्नामेंट
धन्यवाद संतोष मौर्य। आप जिस तरीके से ये मराठी का विवरण आप सुन रहे थे, उनको मैं धन्यवाद देना चाहूँगा। और माइक हाथ में लिया जरूर गया है। और समालोचन के बिग बी और मनोरंजन का बादशाह नाम है प्रवीण देसाई। और ये मुकाबला जीतने के लिए 70 रनों की आवश्यकता यूथ ऑफ देवाबाग पालोलेम को। और यूथ ऑफ देवाबाग पालोलेम की प्रारंभिक जोड़ी मैदान में उतर चुकी है। प्रदीप पाटिल और मुन्ना शेख प्रारंभिक जोड़ी। भारत की अगर बात की जाए, रोहित शर्मा और शुभम गिल के स्थान पर उनको भेजा जरूर गया है। दमखम उनके पास जरूर है, लेकिन फिलहाल देखना पड़ेगा समय। हालांकि निश्चित रूप से हम श्रोताओं को लगातार इस कुर्सी पर बैठे हुए जानकारी दे रहे हैं, समय आदमी के लिए सही होना चाहिए। आदमी का समय अगर खराब हो तो ऊंट पर बैठा हुआ आदमी को कुत्ता काट लेता है, और आदमी का समय अगर सही हो तो नाव में फंसा हुआ आदमी को हवा का झोंका किनारे पे ला सकता है। क्योंकि हमको तो अपनों ने लुटा, गैरों में कहां दम था। जहां हम घर बनाया वहां जगह कम था, लेकिन कोई मुश्किल नहीं, ऊपर वाला सब दिख रहा है। लेकिन फिलहाल ये मुकाबला जिस तरीके से देखा जाएगा, 70 रनों की आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए। और स्ट्राइक ले रहे हैं मुन्ना शेख। बहुत बड़ी जिम्मेदारी प्रारंभिक जोड़ी जिस तरीके से, हालांकि क्रिकेट के इतिहास की अगर बात की जाए, क्रिकेट प्रारंभिक जोड़ी जब मैदान में उतरती है उनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। और पहली ओवर गौरेश आई है। तलपन रिवारियन से गेंदबाजी का भार गौरेश के कंधों पर डाला है। पहली ओवर पावर प्ले के तौर पर, और पावर प्ले के तौर पर जो ओवर खिलाई जाएगी उस ओवर में आपको रन बटोरने पड़ेंगे। 70 रनों का टारगेट छोटा टारगेट नहीं है, लेकिन फिलहाल बल्लेबाजी का दमखम दोनों खिलाड़ी के पास। अनुभव की अगर बात की जाए, कोई अनुभव की कमरता तो नहीं है, लेकिन फिलहाल मातृभूमि के मट्टी से नहीं, ग्रास से आशीर्वाद देता हुआ खिलाड़ी। इस बीच पहली गेंद और इस बीच अच्छी गेंद, बल्ले का फेस खोलकर खेला जरूर गया है। और पहला रन यहां जुड़ता हुआ, और इस एक रन के साथ शुरुआत यहां होती हुई। पहला रन जुड़ता हुआ, एक रन महत्वपूर्ण बनता हुआ। लेकिन फिलहाल मंजिल तो काफी दूर तो है जरूर, लेकिन पहली ओवर प्रगति पर चलती हुई। गौरेश की अगली गेंद, प्रदीप के लिए। रिवर्सिप खेला जरूर, और सही सोच, और 6 रन के लिए। और निश्चित रूप से देखा जाए, अनुभव यहां पूरी तरह से दिखता हुआ। रिवर्सिप जिस तरीके से उन्होंने खेला है, पर का जाना और फिर खेला, और तारीफ करनी पड़ेगी। हम पहले ही जिक्र कर चुके हैं, भारत की अगर बात की जाए, शुभम गिल के स्थान पर उनको भेजा जरूर गया, और दमखम उनके पास यहां दिखता हुआ। सोच विचारधारा यहां सही बहती हुई। इस बीच अगली गेंद, पाटिल के लिए, लेकिन इस बार गति परिवर्तन गेंदबाज द्वारा। जिस तरीके से गति की अगर बात की जाए, तकरीबन 95 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से छुड़ी हुई गेंद, इस बार पाटिल उस गेंद को पूरी तरह से पढ़ नहीं पाई। जिस तरीके जिसका जाए, अनुभव की कोई कमरता नहीं, हम पहले ही जिक्र कर चुके हैं। लेकिन फिलहाल संघर्ष इस मुकाबले में देखने को जरूर मिलेगा। एक रोमांचक मुकाबला श्रोताओं को देखने को जरूर मिलेगा। और इस बीच नियंत्रण खो बैठे, लेग साइड से काफी बाहर, वाइड का इशारा अंपायर का। इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 8 रन बने हैं।
70 रनों की आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए। देवाबाग, यूथ ऑफ देवाबाग पालोलेम को। और इस बीच अच्छी गेंदबाजी, नती तुली गेंदबाजी जिस तरीके से, हालांकि शॉट तो लेग बाय का इशारा अंपायर का, हालांकि बल्लेबाज के पैरों में पैड नहीं है, लेकिन समालोचन के लिए कहना बहुत जरूरी। और इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 9 रन बनी है। रॉयल वॉरियर्स और दुर्गादास 11 के बीच अगला मुकाबला होगा। दोनों कप्तानों को दरख्वास्त किया जरूर गया है, लेकिन फिलहाल अगली गेंद इस बार राउंड विकेट। बड़े शॉट की तलाश, लेकिन मिड विकेट पर खेला जरूर गया है, खिलाड़ी वहां मौजूद जरूर है। हालांकि प्रारंभिक जोड़ी की जिस तरीके से पहली ओवर पावर प्ले के तौर पर खिलाई जा जरूर रही है, और जिस तरीके से लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी कर रही है, और एक तरीके से जिस तरीके से फील्डिंग यहाँ सजाई गई है, उसी दिशा में यहाँ गेंद डाल जरूर चुके हैं। आखिरकार उनको मातृभूमि की मट्टी से आशीर्वाद लेना ही पड़ा। और इस बीच फिर एक बार अच्छी गेंदबाजी होती हुई, लेग बाय का इशारा अंपायर द्वारा। इस 1 रन के साथ स्कोर धीरे से बढ़ता हुआ 11 रन बने हैं 1 ओवर समाप्त होने के बाद। को दी जरूर गई है। गति उनके पास जरूर है, और गति का भरपूर फायदा। जिस तरीके से हवा यहाँ बह रही है, खिलाड़ियों को, श्रोताओं को आनंद देती हुई हम हर बार कह जरूर चुके हैं। मयूर की अगली गेंद, दूसरी ओवर की पहली गेंद। और इस बीच बल्ले का बाहरी किनारा, अच्छी फील्डिंग, रनआउट का मौका, निशाना गलत, लेकिन तब तक 1 रन यहां जुड़ता हुआ। अच्छी सोच यहां होती हुई मयूर द्वारा। MS राइजिंग के लिए अच्छा स्कोर अब तक बनाया जरूर गया है। और यहां लालच भरी गेंद आपको बुलाती है, मगर जाने का नहीं, आप चल पड़े। और नतीजा यहां आप देख रहे हैं, पहला विकेट यहां गंवा चुके हैं यूथ ऑफ देवाबाग पालोलेम। मुन्ना शेख पहला विकेट यहां गंवा चुके हैं। आपका ये मैच जाएगा। म्यूजिक प्लीज। नए बल्लेबाज आए हैं, आशीष नेरुल।
मेरुल शब्दों में थोड़ी सी यहाँ गलती होती हुई। पहली विकेट यहाँ प्राप्त होती हुई मयूर बोरकर को, जिसकी विकेट की तलाश हालांकि जरूर थी। पार्टनरशिप हालांकि अच्छी बंद जरूर रही थी, लेकिन फिलहाल किसी की नजर लगी और पहला धक्का यहाँ लगता हुआ शेख के रूप में। इस बीच अगली गेंद आशीष के लिए, लेकिन दिशा भट्ट के तब तक एक रन निकाल चुके हैं। दूसरे की मांग और दूसरा रन आसानी से पूरा होता हुआ, और वाइड का इशारा अंपायर का। इस 3 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 15 रन बने हैं। हालांकि जिस तरीके से विकेट कीपर की थोड़ी सी लापरवाही यहां दिखती हुई, लेकिन निश्चित रूप से, और आशीष के बल्ले से निकलता हुआ डाबर च्यवनप्राश छक्का। रुके ना तू, झुके ना तू, अंदरूनी शक्ति है तेरे पास। और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 21 रन बने हैं। रॉयल वॉरियर्स कैप्टन और दुर्गादास 11 कैप्टन यहां टॉस के लिए आएगा। हेलो, और इस बीच अच्छी गेंदबाजी मयूर द्वारा। जिस तरीके से टप्पा पड़ने के बाद नीचे रहती हुई गेंद को खेलने की कोशिश, गेंद और बल्ले में संपर्क नहीं। ऋषभ पंत के स्थान पर खड़े हुए खिलाड़ी के दस्ताने में जाकर गेंद रुकी जरूर गई है। और फिर एक बार उसी दिशा में डाली हुई गेंद, और अंपायर के दृष्टिकोण से देखा जाए, अंपायर से मांग जरूर कर रहे हैं, लेकिन फिलहाल अच्छी गेंद। आशीष थोड़ी सी नाखुश जरूर लग रही है। मयूर फिर एक बार तैयार, अगली गेंद। और इस बीच सही लाइन पर डाली हुई गेंद। इस बार खेलने की कोशिश, आत्मविश्वास भरा शॉट नहीं था, लेकिन फिलहाल इस तरीके से 3 ओवर समाप्त होने के बाद 21 रन बने हैं। हालांकि जिस तरीके से देखा जाए इस मुकाबले में 21 रन अब तक बने हैं। मंजिल तो 70 रनों की है जरूर। अच्छी गेंदबाजी मयूर द्वारा। माफ कीजिएगा, यहाँ निश्चित रूप से देखा जाए, हम पहले जिक्र कर चुके, ये तीसरी ओवर है। 2 ओवर समाप्त होने के बाद 21 रन बने हैं। ये तो देवबाग पलोलेम का एक खिलाड़ी आउट होने के बाद। अठारह गेंदों में 49 रनों की आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए। तीसरी ओवर लेकर आए जरूर गए थे ऋषभ, और बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ डाबर च्यवनप्राश छक्का। रुके ना तू, झुके ना तू, अंदरूनी शक्ति है तेरे पास। काफी शानदार शॉट यहां खेला जरूर गया है प्रदीप। हालांकि प्रारंभिक बल्लेबाज के रूप में मैदान में उतरे थे। ऋषभ की अगली गेंद प्रदीप के लिए।
और फिर एक बार रिवर्सिव खेलने की कोशिश, लेकिन इस बार गेंद और बल्ले और थोड़ी सी गलती यहाँ कर बैठे और गेंद तकरीबन बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रन के लिए। और प्रदीप के बल्ले से निकलता हुआ रामदेव बाबा पतंजलि दंतकांति चौका। मसूड़ों में जान तो बल्ले की शान यहाँ दिखती हुई और इस चौके की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 31 रन बने हैं। यूथ ऑफ देवाबाग पालोलेम का स्कोर। और इस बीच अच्छी लाइन, ये लाइन आपके लिए बेहतर होती हुई, जिस तरीके से रिवर्सिप लगातार खेल रहे प्रदीप और उनके फलस्वरूप जिस तरीके से देखा जाए ये लाइन आपके लिए बेहतर होती हुई। हालांकि रिवर्सिप जिस तरीके से खेलने की क्षमता प्रदीप रखते हुए। और इस बीच नीचे रहती हुई गेंद, अच्छी वापसी यहां होती हुई ऋषभ द्वारा। अच्छी लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी होती हुई ऋषभ द्वारा, लेकिन मंजिल 70 रनों की आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए, लेकिन संघर्ष यहां जारी जरूर रहेगा। और रिवर्सिप खिलाड़ी तो मौजूद जरूर है, गेंद को रोका जरूर गया है और दूसरे रन के लिए पलटे जरूर, और इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 33 रन बने हैं। तीसरी ओवर प्रगति पर चलती हुई। और फिर एक बार रिवर्सिप, और रिवर्सिप के नादाने में अपना विकेट गंवा बैठे प्रदीप। दूसरा विकेट यहां गंवा चुके हैं। यूथ ऑफ देवाबाग पालोलेम का दूसरा विकेट प्रदीप के रूप में गिरता हुआ। तीन ओवर समाप्त होने के बाद 33 रन बने हैं। और चौथी ओवर लेकर आए हैं विशाल, आए हैं कमेंट्री बॉक्स एंड से। गेंदबाजी करेंगे विशाल। 33 रन बने हैं। नए बल्लेबाज साइश आए हैं, साइश कामत। Hello. Next match between Royal Warriors versus Durgadas 11. Both captain, दोन्ही कॅप्टनाक रिक्वेस्ट असा की मॅच सोंपपाक आयला, हांगा टॉसाक येवपा जाय बेगीन. Royal Warriors versus Durgadas 11. विशाल की गेंद आशीष के लिए, और उनके पाले में आप गेंद डालेंगे। नतीजा यहां 6 रन के लिए, और इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 30। काफी शानदार शॉट आशीष के बल्ले से निकलता हुआ। हालांकि निश्चित रूप से लंबे कद के खिलाड़ी, अनुभव की कोई कमरता यहां नहीं है, लेकिन अच्छी बल्लेबाजी का दमखम दिखाने की सोच, विचारधारा उनके मन में जरूर है। विशाल की अगली गेंद आशीष के लिए। इस बार क्रीज छोड़कर खेला है, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए।
लगातार दूसरा छक्का यहां जड़ चुके हैं आशीष। की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 45 रन बने हैं। यूथ ऑफ देवबाग पलोलन का स्कोर। हॅलो रॉयल वॉरियर्स कॅप्टन हांगा दुर्गादास 11 कॅप्टन हांगा पाविल्लो आसा. हांव मागता की रॉयल वॉरियर्स कॅप्टनाक तांणी टॉसाक येवचे बेगीन. रॉयल वॉरियर्स विशाल फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार्क पर और मनोवैज्ञानिक दबाव यहां गेंदबाज पर पड़ता हुआ जिस तरीके से आशीष के बल्ला। और इस बार हेलीकॉप्टर शॉट, लेकिन हेलीकॉप्टर शॉट आपके लिए यहां चिंता बढ़ाती हुई अपने टीम के लिए। और इस तरीके से यहां तीसरा विकेट गंवा चुके हैं आशीष के रूप में। आउट होने के बाद नए बल्लेबाज नीरज आए हैं। मंजिल काफी दूर जरूर है। 70 रनों की आवश्यकता ये मुकाबला जीतने के लिए। अब तक 45 रन बना चुके हैं 3 खिलाड़ी आउट होने के बाद। और विशाल को मिलती हुई एक बहुत बड़ी सफलता। हालांकि अच्छे फॉर्म में दिख जरूर रहे थे इस मुकाबले में, जिस तरीके से उन्होंने लगातार 2 छक्के जड़े जरूर गए थे। और हेलीकॉप्टर शॉट उनके लिए यहां अमृतपुरी बनता हुआ। और इस बीच काफी बाहर, कोई दिक्कत नहीं अंपायर को वाइड देने में। इस अतिरिक्त रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 46 रन बने हैं। चौथी ओवर प्रगति पर चलती हुई। विशाल फिर एक बार तैयार, अगली गेंद। नीरज के लिए, लेकिन टप्पा पड़ने के बाद थोड़ी ऊंची उड़ती हुई गेंद और बल्ले में हॅलो. संपर्क नहीं। हांगा रॉयल वॉरियर्स आणि दुर्गादास 11 या दोन पंगडामध्ये हांगा टॉस जाता. हेड्स इज द कॉल एंड इट्स अ टेल. हांगा दुर्गादास 11 टॉस जिखिल्लो आसा. कितें तुजें डिसिजन? विशाल की अगली गेंद। सर हम बॉलिंग करपाचो निर्णय घेतले. नीरज के बल्ले से निकलता हुआ डाबर चवंतरा दुर्गादास छक्का। 11 won the toss and elected to field first. रुके ना तू, झुके ना तू, अंदरूनी शक्ति है तेरे पास। इस छक्के की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 52 रन बने हैं। Next match between Royal Warriors versus Durgadas 11. Durgadas 11 won the toss and elected to field first. इस बीच अगली गेंद। और इस बार फिर एक बार गलती कर बैठे। अपसाइड से काफी बाहर, वाइड का इशारा अंपायर का। अभी भी खतरा टला नहीं, लेकिन जिस तरीके से विशाल 53 रन बने हैं। और
और नीरज के बल्ले से निकलता हुआ दूसरा छक्का। और ऐसी बल्लेबाजी की उम्मीद की जा सकती है। और इस तरीके से 4 ओवर समाप्त होने के बाद 59 रन बने हैं। आप कहीं मत जाएंगे, हम लौटेंगे एक छोटे से पानी ब्रेक के बाद। अंतिम 6 गेंदों में 11 रनों की आवश्यकता। यूथ ऑफ देवबाग पालोलेम को यह मुकाबला जीतने के लिए। हॅलो आता जी मॅच जातली ती रॉयल वॉरियर्स वर्सेस दुर्गादास 11. एक स्टार प्लेयर जे आसात ह्या आतां आमकां पळोवपाक मेळटात. जो बांद्याचो एक सुपरस्टार दर्शन बांदेकार, केतन मात्रे, प्रथमेश मात्रे आणि राकेश प्रभू हे जे आसात ते रॉयल वॉरियर्साक खेळटात. आणि त्याच बरोबर ऑपोजिट साइड एक हम भी कुछ कम नहीं बंटी पटेल, कृष्णा सातपुते, अंकुर सिंह आणि विश्वजीत ठाकुर. और इस बीच पहली गेंद डाली जरूर गई है आकाश ने, हालांकि एक रन निकाला जरूर गया है। अभी भी खतरा टला नहीं। अंतिम 5 गेंदों में 10 रनों की आवश्यकता। अंतिम ओवर आकाश लेकर आए हैं। कानकुन की राजधानी चावड़ी से गेंदबाजी का भार उनके कंधों पर डाला है। और नीरज के बल्ला 2 छक्के अब तक लगा चुके हैं। और इस मुकाबले में एक रोमांच लाया जरूर गया है नीरज द्वारा। आकाश की अगली गेंद इस बार नीरज के लिए। नीरज के लिए फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करने की सोच कप्तान द्वारा, क्योंकि ऐसे मुकाबले में कभी खुशी कभी गम, ना जुदा होंगे हम। अंतिम 5 गेंदों में 10 रनों की आवश्यकता। मुश्किल काम तो नहीं है, लेकिन फिलहाल गेंदबाज पर मनोवैज्ञानिक दबाव हालांकि जरूर रहेगा। बल्लेबाज तो निश्चित रूप से 2 छक्के लगाकर उनकी जिस तरीके से बल्लेबाजी की अगर बात की जाए, और इस बीच अच्छी गेंद ऑफसाइड से काफी बाहर डाली हुई गेंद, लेकिन तब तक सिर्फ 1 रन जोड़ता हुआ और इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 61 रन बने हैं। अभी भी अंतिम 4 गेंदों में 9 रनों की आवश्यकता। आकाश की अगली गेंद इस बार साहिश के लिए। और साहिश के बल्ले से निकलता हुआ ये शॉट बीचों बीच जाता हुआ 1 रन निकाल चुके, दूसरे रन के लिए पलटे और दूसरा रन यहां आसानी से पूरा होता हुआ। अभी भी खतरा टला नहीं। (63 रन बने हैं। तीन गेंदों में 7 रनों की आवश्यकता। दोनों खिलाड़ियों के बीच बातचीत यहां चलती हुई, और बातचीत करना बहुत जरूरी। 3 गेंदों में 7 रनों की आवश्यकता। यूथ ऑफ
देवबाग पालोलेम को ये मुकाबला जीतने के लिए। और साहिश के बल्ले से निकलता हुआ डाबर चवनप्राश छक्का। रुके ना तू, झुके ना तू, अंदरूनी शक्ति है तेरे पास। सिर्फ 1 रन की आवश्यकता। अंतिम 2 गेंदें अभी भी शेष। काफी शानदार बल्लेबाजी साहिश द्वारा। अब उनको चमत्कार की सिर्फ आवश्यकता। लेकिन बल्लेबाज जानते हैं हालांकि जल्दबाजी की कोई आवश्यकता नहीं है। टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट के इतिहास के पन्नों में जाकर अगर देखा जाए ओवर कॉन्फिडेंस आदमी को हरा सकता है। लेकिन सही सोच और विनिंग शॉट यहां खेला गया है और आखिरकार यहां जीत यहां दर्ज जरूर की गई है। यूथ ऑफ देवबाग पालोलेम ने मैं बधाई देना चाहूंगा। और हॅलो दुसरी आयची दिसाची दुसरी जी मॅच जी सांजे सेशनाची जी आसा ती रॉयल वॉरियर्स वर्सेस दुर्गादास 11 या 2 पंगडांमध्ये जाता। एक सुंदरशें कॉमेंट्री प्रवीण देसाय हेणें हांगा सांगली। मजे मदीं आसात संदीप पागी आसा, मंजेश मडगांवकर आसा, अशे खुबशे कॉमेंटेटर आयज ह्या टुर्नामेंटाचो नांव कितें गेलें संतोष मोरये। एक सुंदरशी कॉमेंट्री ह्या कॉमेंटेटर बॉक्सांतल्यान आमी दितात। हो टुर्नामेंट जो आसा एक मोठो टुर्नामेंट रमाकांत नायक गांवकाराक खरेंच शाबासकी दिवपा जाय की काणकोण तालुक्याक येदो मोठो टुर्नामेंट घडोवपाचो एक जो प्रयत्न जो आसा तो खूब वर्सां सावन रमाकांत नायक गांवकार आनी तेजी फॅमिली करता। 1,11,111 रुपया आणि त्याच बरोबर 55,555 रुपया अशे 2 मोठी इनामां दवरिल्ली आनी आपल्या बापायच्या आनी आवयच्या यादेस्ती खातीर हो टुर्नामेंट जो हांगा चलता। आयच्या ह्या टुर्नामेंटाचो दुसरो दीस फाल्यां